छत्रपती संभाजीनगर येथे गरीब बांधकाम कामगारांची दिवसाढवळ्या लूट होत होती। त्यांना मिळणाऱ्या हक्काच्या संसार उपयोगी साहित्याचा काळा बाजार करून विक्रीही केली जात होती। त्याचाच पर्दाफाश लोकशाही मराठीने केलाय। पाहूयात। बांधकाम कामगारांना लुटण्याचा धंदा लोकशाही मराठीने केला पर्दाफाश। सरकार आणि प्रशासनाकडून तातडीने कारवाई। बस उतने में हो जाएगा, पेमेंट वगैरह कुछ नहीं लगेगा। पेमेंट वगैरह किसको बोले तो उनको ना बुलाना पड़ेगा ना मेरे को। कितने? अरे यार भैया गरीब है, वो बहुत गरीब है, थोड़ा सा आपकी बात नहीं, हमको कुछ नहीं यार, एज को एज भागना, हमको कुछ नहीं, हमको क्या नहीं करने का, हम 100 रुपये नहीं कहे देखो जो आए हो। हा सगळा सावळा गोंधळ चाललाय तो कशासाठी माहिती आहे का? तर तो आहे गोरगरीब जनतेच्या पैशांवर डल्ला मारण्यासाठीचा। सरकारकडून बांधकाम कामगारांना 20 ते 25 हजार रुपयांचं संसार उपयोगी किट दिलं जातं। मात्र या किटसाठी दलालांनी पैसे उकळण्याचा गोरखधंदा सुरू केला होता। संसार उपयोगी वस्तू मोफत मिळावी अशी योजना मात्र दलाल लाभार्थ्यांकडून 1500 ते 2000 रुपये उकळत होते। इतकंच नाही तर किट देताना 600 रुपयांची फी आकारली जात होती। त्याचाच पर्दाफाश लोकशाही मराठीने केला आणि त्यानंतर खळबळ उडाली। ही केवळ एक बातमी नव्हती तर कामगारांच्या न्यायासाठीचा निर्णायक आवाज होता। शासकीय योजना म्हणजे कामगारांचा आधार की दलालांचं दुकान? लोकशाही मराठीने उघडकीस आणलेल्या मोठ्या वृत्तानंतर शासन यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। बांधकाम कामगारांसाठी असलेल्या मोफत साहित्य वाटप योजनेत दलालांनी हजारोंच्या किटवर हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। लोकशाही मराठीने हा भ्रष्ट कारभार उजेडात आणताच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना 1 सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे SIT मार्फत चौकशीची मागणी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। माझ्या लेवलवर कलेक्टरला आदेश दिलेले आहेत की त्यांनी 1 सदस्यीय समितीने त्याची चौकशी केली पाहिजे। मी मुख्यमंत्र्याकडे या संदर्भामध्ये SITची चौकशीची मागणी करणार आहे। मला वाटतं मुख्यमंत्री साहेब सुद्धा याच्यामध्ये पॉझिटिव्हली माझ्या मागणीला पाठिंबा देतील आणि SITची नेमणूक करतील। याबाबत लोकशाही मराठीने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं तेव्हा त्यांनी अशा दलालांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय। असं दलालांचा सुळसुळाट झाला वगैरे म्हणणं चुकीचं आहे, पण कुठे घडलं असेल तर कारवाई करू। असं दलालांचा सुळसुळाट झाला वगैरे म्हणणं चुकीचं आहे, पण कुठे घडलं असेल तर कारवाई करू। व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तातडीनं कारवाई करत दलाल अफसर अकबर शेख याला अटक केली। त्याच्या साथीदारांपैकी एक महिला आणि एक पुरुष अद्याप फरार आहे। या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। लोकशाही मराठीने राज्यातील एक मोठा घोटाळा उघड करत आपली सामाजिक बांधिलकी कायम ठेवली आहे। लोकशाही मराठीने हा प्रकार समोर आणल्याच्या नंतर मंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील दखल घेतलेली आहे। त्यामुळे कामगारांना न्याय आता या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यांच्या नावाने काळा बाजार जो केला जात होता तो आता कुठेतरी थांबवला जाणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।